समजा तुमचा ब्लडचा रिपोर्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं क्रिएटिनिन आलं आहे 2.1, लगेच सगळेजण सांगायला लागणार आहेत की तुमची किडनी खराब झाली. पण खरंच तसं आहे का? हॅलो, मी डॉक्टर अन्विक्षा भाटे. आजच्या आपल्या ब्लड टेस्ट सिरीजमध्ये आपण नेक्स्ट रिपोर्ट समजून घेतोय, तो म्हणजे क्रिएटिनिनचा. सर्वात आधी तुम्हाला माहिती आहे का क्रिएटिनिन काय आहे? आपण कुठलंही काम करतोय, फॉर एन एक्झाम्पल मी हे पेन उचललंय, मी कुठे चालतेय, हे सगळं आपल्या शरीराचं काम कशामुळे होतंय? आपले मसल्स म्हणजे स्नायू काम करत आहेत. आता हे स्नायू जेव्हा काम करतात त्यावेळेला एक वेस्ट प्रोडक्ट तयार होतं आणि ते म्हणजे क्रिएटिनिन. आता हे क्रिएटिनिन मसलमधनं जेव्हा वेस्ट प्रोडक्ट म्हणून बनलेलं असतं ते नंतर आपल्या रक्तामध्ये येतं आणि इथे आपल्या किडनीचा रोल चालू होतो. आपली किडनी एक नॅचरल फिल्टर आहे, तर हे किडनी जे काही ब्लडमध्ये क्रिएट आहे ते सेपरेट करते आणि युरिन वाटे बाहेर टाकते. आता ज्या वेळेला किडनी चांगलं काम करते त्यावेळेला तुमचं क्रिएटसुद्धा तुमच्या ब्लडमध्ये नॉर्मल रेंजमध्ये राहतं. पण जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही आहे त्यावेळेला हे क्रिएट वाढायला लागतं. पण हे एकच कारण नाही आहे तुमच्या बॉडीमध्ये क्रिएट वाढण्यामागे. आता जर तुमच्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित नसेल, म्हणजेच जेव्हा तुम्हाला डिहायड्रेशन असतं त्यावेळेला क्रिएटिनिनचा रिपोर्ट वाढू शकतो. काही औषधांमुळे पण हा रिपोर्ट वाढू शकतोय. सो जस्ट बिकॉज तुमचं क्रिएटिनिन हाय आलंय म्हणजे लगेच तुमच्या किडन्या खराब झाल्यात असा अर्थ प्लीज काढून पॅनिक होऊ नका. त्याचबरोबर जेव्हा डॉक्टर इतर रिपोर्टसुद्धा करतात आणि ते व्ह्यू करतात आणि ओव्हरऑल तुमचे सिम्पटम्स बघतात त्यानंतर तुमच्या किडनीचा स्टेटस कळतो. सो नेक्स्ट टाइम फक्त क्रिएटचा रिपोर्ट बघून पॅनिक नाही व्हायचं. थँक्यू.